नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड ट्रिग्नॉमेट्री सॉल्व्ड एक्झाम्पल्स 6.1च्या अगोदरची जी 6 उदाहरणं आहेत त्यांचा सराव आज आपण या ठिकाणी करणार आहोत. उदाहरण क्रमांक 1. इफ sin theta is equal to 20/29 then find cos theta. sin theta ची किंमत दिलेली आहे, cos theta ची किंमत विचारलेली आहे. sin theta हा आहे, यानुसार आपल्याला दोन पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. त्यासाठी दोन भाग केले. पहिल्यामध्ये आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून सोडवणार आहोत. आणखी दुसऱ्या पद्धतीमध्ये के मेथडनं सोडवणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने सोयीचं वाटते, सोडवायला सोपं वाटते, त्या पद्धतीने ते सोडवू शकतात. मेथड फर्स्ट. आपल्याला माहिती आहे काय, साइन थीटाशी रिलेटेड ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज कोणते आहे? वी नो दॅट sin square theta plus cos square theta is equal to 1. sin theta ची किंमत 20/29 यामध्ये ठेवूया, त्याचा वर्ग आहे, मग याचाही वर्ग करूया, अधिक cos square theta is equal to 1. cos square theta is equal to 20 चा वर्ग आहे 400, 29 चा वर्ग आहे 841 प्लस साइन, ह्याला उचलून आपण पलीकडे नेऊया. cos square theta is equal to 1 minus 400 divided by 841. 841 एके 841 वजा 400 छेद 841, यातून 400 गेले, 441 राहिले, छेद 841. ही किंमत cos square theta ची आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला काय मिळते? cos theta is equal to 441 चं वर्गमूळ 21, 841 चं वर्गमूळ 29, म्हणजे आपल्याला cos theta ची व्हॅल्यू मिळाली 21/29. ही यूज ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज याचा वापर आपण केला होता. इथं स्क्वेअर रूट घेतलं, आपल्याला पाहिजे असणारे घटक मिळाले युजिंग ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज. सेकंड मेथड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर के मेथड वापरायचे. दिलेला हा भाग, यासाठी आपल्याला एक ट्रायंगल तयार करावा लागेल. राईट अँगल ट्रायंगल दिलेल्या माहितीनुसार राईट अँगल ट्रायंगल मध्ये साइन थीटा, समजा हा थीटा घेऊया, हा ए बी सी नाव देतो. साइन थीटा काय सांगतोय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. साइन थीटा, आता या ठिकाणी अपोजिट साइड आहे ही, हायपोटेनस आहे हा, मग साइन थीटा इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी. ही मेथड आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी ए बी देअरफॉर, म्हणून ए बी बरोबर, इथं आपल्याला दिलेली किंमत आहे 20/29. ए बी बरोबर 20K, आणखीन ए सी बरोबर 29K मानूया. के मेथड वापरून सोडवूया. यामध्ये सपोज आपण समजूया की बी सी हा एक्स आहे. जर आपल्याला cos थीटा मिळवायचा असेल तर तो आहे ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस, हा मिळवावा लागेल. म्हणजे ए बी झाला 20K, ए सी आहे 29K, बी सी आपण एक्स घेतला. इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज 90 डिग्री बाय यूजिंग पायथागोरस थेरम. AC square is equal to AB square plus BC square. AC square 29K square, AB square 20K square plus BC square x square. 29 चा वर्ग 841 K square
इज इक्वल टू 20चा वर्ग 400k अधिक x वर्ग 841k वर्ग वजा 400k वर्ग बरोबर x वर्ग. ह्याच्यातून हा गेला की राहतोय 441k वर्ग बरोबर x वर्ग. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स 441k is equal to x. X means BC. Therefore, cos theta is equal to adjacent side upon hypotenuse BC upon AC is equal to BC x 441k upon AC is equal to taking square root घेतले 441 वर्गमूळ आपल्याला 21 मिळते 21k स्क्वेअर रूट आणि या ठिकाणी आपल्याला 21 मिळणार आहे 21 छेद AC ची किंमत 29k k गेट्स कॅन्सल इज इक्वल टू 21/29. याही पद्धतीनं आपण cos थीटा मिळवू शकतोय. काही जणांना ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी सोपी वाटेल, काही विद्यार्थ्यांना के मेथड पायथागोरस नुसार सोडवणं सोयीचं होईल. ज्यांना ज्या पद्धतीनं सोयीचं होते दोन्हीपैकी कोणत्याही एका मेथडनं आपण ते सॉल्व्ह करू शकतो. एक्झाम्पल नंबर 2 सी इन द टेक्स्ट बोर्ड. इफ सेक थीटा इज इक्वल टू 25/7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थीटा. सेक थीटाची किंमत आपल्याला दिल्या 25/7 सेक थीटा. तर टॅन थीटा किती असेल तो आपल्याला विचारलाय. सेक आणि टॅन यांच्याशी रिलेटेड असणारी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपल्याला बघायची आहे. वी नो दॅट आपल्याला माहिती आहे ती आयडेंटिटीज. सेक 1 + टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. यामध्ये सेक थीटाची किंमत आहे 25/7 ही ठेवूया चा वर्ग 1 अधिक टॅन स्क्वेअर थीटा 1 अधिक टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 25चा वर्ग 7चा वर्ग. आता टॅन 1 ला आपण पलीकडे नेऊ. टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 625/49 मायनस 1 49 1 49 625 वजा 49 छेद 49 625 मधून 49 गेले 625 वजा 49 15 9 10 आणि 6 12 5 7 1 576 आपल्याला 576 भागिले 49 मिळणार आहे टॅन स्क्वेअर थीटा. आपल्याला काय करायचं आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजूचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला काय मिळेल आपण या बाजूला लिहूया. टेकिंग स्क्वेअर रूट टॅन थीटा इज इक्वल टू 576चं वर्गमूळ 24 आणि 49चं वर्गमूळ 7. आपल्याला टॅन थीटा इज इक्वल टू 24/7 या पद्धतीनं किंमत मिळेल बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. या पद्धतीनं आपण त्रिकोणमितीय नित्य समानतेचा वापर केला. दुसऱ्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे के मेथड वापरूया. सेकंड मेथड या ठिकाणी आपल्याला आकृती काढावी लागेल. त्रिकोण काढूया. काटकोन त्रिकोण नाव देऊया त्याला ABC. आपल्याला सेक थीटा दिलेला आहे 25/7 म्हणजे इथं आपण जर थीटा घेतला तर त्याचा हायपोटेनस डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. सेक थीटाची किंमत मिळते हायपोटेनस AC डिवायडेड बाय ऍडजसंट साइड BC आणि ती किंमत दिल्या 25/7 म्हणून AC ची किंमत आपल्याला मिळते 25k आणि BC ची किंमत मिळते 7k. 25k इथं आहे 7k याची किंमत मिळते. इन ट्रायंगल ABC by using Pythagoras theorem because B is 90 degree. By using Pythagoras theorem काय आहे AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग
अधिक BC चा वर्ग 25K चा वर्ग बरोबर AB चा वर्ग. आपल्याला AB चा वर्ग किंमतच नाही, आपण काय करूया AB बरोबर x मानूया. इथंच लिहितो AB इज इक्वल टू x. मग इथं आपण लिहू x स्क्वेअर प्लस BC 7K ब्रॅकेट स्क्वेअर. किंमत घेऊया 25 चा वर्ग 625K स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 7749K स्क्वेअर. हा इकडे आणूया. 625K वर्ग मधून 49K वर्ग वजा केला तर आपल्याला शिल्लक राहणारा x वर्ग. इथं वजाबाकी आपण केली होती 576 आलते. 576K वर्ग बरोबर x स्क्वेअर. आपण काय करू स्क्वेअर रूट काढू दोन्ही बाजूचा. वर्गमूळ घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल x बरोबर 576 चं वर्गमूळ 24 K वर्गचं वर्गमूळ K. हा x आहे म्हणजेच आपल्याला AB ही किंमत मिळते. आपल्याला विचारलेली किंमत आहे tan थीटाची, म्हणून tan थीटाचं सूत्र काय आहे अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड. अपोजिट साइड AB ऍडजसंट साइड BC. AB अपॉन BC इज इक्वल टू 24K divided by BC 7K. K gets cancel is equal to 24 divided by 7. याच पद्धतीने आपल्याला इथं tan थीटाची किंमत मिळेल by using K method. Example number 3. See in the text board. If 5 sin theta minus 12 cos theta is equal to 0, find the value of sec theta and cosec theta. आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे 5 sin थीटा वजा 12 cos थीटा बरोबर 0. या दिलेल्या इक्वेशन वरून आपण काय करूया वजा 12 cos थीटाला पलीकडे नेऊया. काय होते बघा 5 sin थीटा बरोबर हा वजा इकडे आल्यानंतर अधिक 12 cos थीटा आपल्याला किंमत मिळते. त्यानंतर sin थीटा इथं आपण तसाच ठेवूया. cos थीटाला इकडे आणूया डिवाइड होतोय cos थीटा. किंमत काय मिळते हा 12 आहे तसाच. हा 5 इकडे गेल्यानंतर भागिले होते डिवाइडला. sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा इज इक्वल टू 12/5 ही किंमत मिळते. मी या ठिकाणी आपल्याला sin छेद cos ह्याची किंमत आपल्याला माहिती आहे, कारण आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये sin भागिले cos याच्या रिलेशन मध्ये आपण पाहिलं होतं ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे रिलेशन. त्यामध्ये sin अपॉन cos इज इक्वल टू tan होता. tan थीटा आपल्याला मिळतोय तो काय आहे 12/5. इथं ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा आपण वापर करू आणि ह्यावरून tan थीटा वरून आपल्याला विचारलेल्या दोन किमती एक सेक आणि एक कोसेक 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत. आपण कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा उपयोग करून सेक आणि कोसेक पर्यंत जाऊ शकतो. पाहूया आपल्याला tan वरून असणारी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज कोणती. वी नो दॅट 1 plus tan square theta is equal to sec square theta. 1 plus tan theta 12/5 bracket square is equal to sec square theta. Sec square theta is equal to 1 plus 12 square 144 divided by 5 square 25. आता या दोघांची क्रिया करूया. 25 एके 25 अधिक 144 छेद 25 बरोबर सेक स्क्वेअर थीटा. या पद्धतीने आपल्याला सेक स्क्वेअर थीटाची किंमत मिळाली. 144 आणि 25 यांची आपण बेरीज करू. आपल्याला बेरीज केल्यानंतर सेक स्क्वेअर थीटाची किंमत किती मिळते ते पाहू. 4 आणि 5 9, 4 आणि 2 6 आणि इथला 1 169 छेद 25 169/25 यांचे स्क्वेअर रूट घेऊ. आपल्याला सेक थीटा मिळते. 169 स्क्वेअर रूट आहे 13 आणि 25 चे वर्गमूळ आहे 5. सेक थीटा आपल्याला काय मिळणार आहे 13/5. या पद्धतीने सेक थीटाची किंमत आपल्याला हवी होती ती मिळाली. आता आपल्याला कोसेक थीटाची किंमत हवी आहे. यासाठी आपण 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. यामध्ये कॉटची किंमत माहिती नाही, टॅन वरून कॉटची किंमत घेऊन आपण सोडवू शकतो. दुसरा आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज याच्याशिवाय दुसरी आहे
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. यामध्ये आपण सेक वरून कॉसची किंमत घेऊ शकतो, कॉस वरून साइनची किंमत मिळणार आहे आणि साइन वरून कोसेकची किंमत आपल्याला मिळणार आहे. याही पद्धतीने आपण ट्रान्सफर करून किंमत सोडवू शकतो. आता आपण काय करूया, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, वी नो दॅट 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आपल्याला कुठंतरी दिलेल्या एखाद्या किमतीवरून दुसरी किंमत मिळवावीच लागणार आहे. जसे की सेक वरून कॉस घेऊन आपण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 हे सांगू शकतो, किंवा टॅन वरून कॉट घेऊन यामध्ये किंमत घालून सुद्धा आपण सोडवू शकतो. टॅन थिटा इज इक्वल टू 12/5, बट टॅन थिटा इज इक्वल टू 12/5 म्हणून कॉट थिटा आपल्याला मिळणार आहे 5/12. ही किंमत आपण यामध्ये वापरूया. 1 म्हणून 1 प्लस 5/12 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस 5 स्क्वेअर 25, 12चा वर्ग 144 कोसेक स्क्वेअर थिटा. 144 एके 144 अधिक 25 छेद 144 बरोबर कोसेक स्क्वेअर थिटा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स करण्या अगोदर यांची ऍडिशन करावी लागेल. ही ऍडिशन आपल्याला किती मिळते इथे लिहितो. 5 आणि 4 9, 2 आणि 4 6, 1 169 छेद 144 आपल्याला मिळालेली किंमत. यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर कोसेक थिटा इज इक्वल टू 169चं वर्गमूळ 13 आणि 144चं वर्गमूळ 12. 13/12 इज द व्हॅल्यू ऑफ कोसेक थिटा. या पद्धतीने आपल्याला कोसेक थिटा 13/12 मिळाला आणि सेक थिटा 13/5 मिळालेला आहे. एक्झाम्पल नंबर 4, सी इन द टेक्स्ट बोर्ड. कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा. आपल्याला 1 वजा सेक थिटा छेद 1 अधिक कोसेक थिटा यांची किंमत मिळवायची आहे. सेक थिटा आणि कोसेक थिटा याची किंमत आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. यासाठी आपल्याला कॉस थिटा दिलेला आहे √3/2. ही किंमत आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज याचाही वापर करून आपण सोडवू शकतो, किंवा कॉस थिटा मध्ये कोणत्या थिटाचं माप √3/2 आहे हे तक्त्यावरून घेऊन आपण सोडवू शकतो. आता आपण अगोदर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून सोडवू. या ठिकाणी आपल्याला दिलेली माहिती, वी नो दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा तसाच ठेवू अधिक कॉस थिटाची किंमत आहे √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस √3 स्क्वेअर 3, 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 3/4, 4 1 जा 4 मायनस 3 डिवायडेड बाय 4, 4 मायनस 3 1 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा. टेकिंग स्क्वेअर रूट आपण घेतलं, वर्गमूळ काढलं तर आपल्याला किंमत मिळते साइन थिटा बरोबर 1चं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ 2. साइन थिटा मिळाला. आपल्याला हवा आहे सेक थिटा आणखीन कोसेक थिटा. यावरून आपण काय करायचं आहे, साइन थिटा वरून आपल्याला कोसेक थिटा मिळवायचा आहे, जो साइनच्या अपोजिट आहे. कोसेक थिटा बरोबर 1/2 च्या अपोजिट 2 किंमत मिळणार आहे. आता आपल्याला कोसेक मिळाला, यानंतर हवा आहे तो म्हणजे सेक थिटा. सेक थिटा हा कॉस थिटाच्या अपोजिट असतोय, म्हणून सेक थिटा बरोबर 2/√3 ही किंमत मिळते. आणखीन आपल्याला विचारलेली व्हॅल्यू 1 मायनस
म्हणून 1 मायनस सेक थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कोसेक थिटा यांची व्हॅल्यू आपण पुट करूया. 1 मायनस सेक थिटा 2/√3 1 प्लस कोसेक थिटा 2 यांची किंमत आपण घेतली तर ती आपल्याला काय मिळते, √3 × √3 मायनस 2 डिवायडेड बाय √3 अपॉन 2 + 1 3. यामध्ये डिनॉमिनेटर ह्या दोघांचा गुणाकार होणार आहे √3 मायनस 2 डिवायडेड बाय 3√3. या पद्धतीने किंमत मिळणार आहे √3 मायनस 2 डिवायडेड बाय 3√2. ही फर्स्ट मेथड आहे. सेकंड मेथड मध्ये आपण काय करूया, या ठिकाणी जो आपल्याला कॉस थिटाची किंमत दिलेली आहे ती कॉस थिटाची किंमत कोणत्या व्हॅल्यू मध्ये मिळते थिटाच्या, ही टेबल मध्ये आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहे. त्या टेबल नुसार कॉस थिटा जर √3/2 असेल तर तो व्हॅल्यू मध्ये थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळते cos 30 डिग्री इज इक्वल टू √3/2. म्हणजे जर cos 30 √3/2 असेल therefore थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. थीटा 30 डिग्री मिळाला. जर थीटा 30 असेल तर असा सेक 30 आणि कोसेक 30 आपल्याला मिळवावं लागेल. सेक 30 डिग्री हा एक मिळवायला लागेल, आणखीन दुसरा आहे तो म्हणजे कोसेक 30 डिग्री. मग कोसेक 30 डिग्री किती आहे आणि सेक 30 डिग्री किती आहे हा आपण तक्त्यामध्ये चेक केला तर सेक 30 येतोय 2/√3 आणि कोसेक 30 डिग्री आपण तक्त्यामध्ये आपण चेक केला तर कोसेक 30 डिग्री येतोय 2. ह्या दोन किमती आपण याच बाजूला सॉल्व्ह करूया किंमत टाकल्यानंतर या दोघांची. मग 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा या पद्धतीने किंमत दिलेली आहे. मग थिटा आपण 30 डिग्री घेऊन किमती मिळवल्या, यामध्ये टाकूया 1 मायनस सेक थिटा 2/√3 सेम पोझिशन अपॉन 1 प्लस कोसेक थिटा 2 √3 × √3 मायनस 2 डिवायडेड बाय √3 डिवायडेड बाय 1 + 2 3. या दोघांचा गुणाकार होणार आहे कारण भागिलेचा भागिले उलटून गुणिले. √3 मायनस 2 हे लक्षात येत नसेल तर इथं अपॉन 1 लक्षात घेतला तर ह्या 1/3 म्हणजे 3/1 उलटा केला की 1/3 येतोय. म्हणजे या ठिकाणी 3√3 ही किंमत मिळणार आहे. 1 मायनस सेक थिटा डिवायडेड बाय 1 प्लस कोसेक थिटा ही व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती ती आपण मिळवली दोन पद्धतीनं. एक म्हणजे काय केलं, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वापरला आणि दुसऱ्या ठिकाणी काय केलं, व्हॅल्यू ऑफ थिटा पुट केली आणि आपण इक्वेशन कंप्लीट केलं. म्हणजे त्या ठिकाणी व्हॅल्यू पुट आउट करून उत्तर मिळवलं. एक्झाम्पल नंबर 5 सी इन द टेक्स्ट बोर्ड शो दॅट सेक थिटा प्लस टॅन सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल टू √1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. आपल्याला रूट मध्ये साइनच्या स्वरूपात किंमत घालायची आहे आणि इथं एक्स हा आपल्याला चल दिलाय किंवा आपण थिटा म्हणला तरी चालेल, थिटाच्या ऐवजी एक्स दिलाय. सेक एक्स अधिक टॅन एक्स ही किंमत आपल्याला दिलेली आहे. त्याच्यावरून आपण काय करायचं आहे, रूट मधली किंमत 1 प्लस साइन एक्स आणि 1 मायनस साइन एक्स ह्यांचा रेशो रूट मध्ये आपल्याला मिळवायचा आहे. यासाठी आपल्याला दिलेला जो भाग आहे यामध्ये याच्यावरून साइन किंवा कॉस मध्ये रूपांतर करणाऱ्या किमती घ्यायच्या आहेत. त्या कशा घ्यायच्या त्या बघूया. सेकची किंमत आहे, सेक हा कॉसच्या अपोजिट आहे 1/cos. एक्स मध्ये किंमत दिलेली आहे अधिक टॅनची किंमत हा साइन आणि कॉसच्या रेशो इतकी आहे sin x अपॉन cos x. sin अपॉन cos इज इक्वल टू टॅन, 1/cos इज इक्वल टू सेक. यामध्ये चेक केला तर डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम आहे तर आपण एकदाच घेऊ. न्यूमरेटरचे ऍडिशन होणार आहे 1 प्लस साइन एक्स. परंतु आपल्याला या ठिकाणी दिसते की रूट मध्ये किंमत आहे. मग याला आपण रूट मध्ये टाकायचं असेल तर ह्याचा वर्ग करून रूट मध्ये टाकावे लागेल. मग वर्गमुळात जर आपण घेतला तर 1 अधिक साइन एक्स याचा वर्ग करावा लागेल, अंशाचा वर्ग या पद्धतीनं
आणि कॉस एक्स यांचा पण वर्ग करावा लागेल, कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला आपण काय केलं, स्क्वेअर केला, वर्ग केला आणि रूट मध्ये टाकलं. म्हणजे ही साइन आणि ही दोघांची व्हॅल्यू सेमच येणार आहे. आता 1 अधिक साइन एक्स ची फोड दोन कंसांमध्ये करूया. 1 अधिक साइन एक्स, 1 अधिक साइन एक्स. परंतु कॉस स्क्वेअर एक्स ची फोड कशी करायची ते आपण या ठिकाणी बघूया. बघा, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 ही आपली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहे. आपण कॉस स्क्वेअर एक्स तसाच ठेवूया आणि एक हा इकडे गेल्यानंतर मायनस साइन स्क्वेअर एक्स होणार आहे. या पद्धतीने 1 वजा साइन स्क्वेअर एक्स ही किंमत मिळणार. आता इथं चेक करा, 1 चा वर्ग वजा साइन स्क्वेअर एक्स म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग ही किंमत मिळते. एक्स चा वर्ग म्हणजे एकच येणार आहे. इथं ही किंमत आपल्याला या पद्धतीने ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी अँड सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी ही किंमत मिळणार आहे. मग आपण याची फोड काय करूया, 1 अधिक साइन एक्स अँड सेकंड ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स, 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स मल्टिप्लिकेशन. ह्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा वापर केला. आता त्या स्वरूपात आपण इथं किंमत बदलूया. वर्गमुळात ह्याची फोड काय होणार आहे, 1 अधिक साइन एक्स 2 वेळेला म्हणजे 1 अधिक साइन एक्स, दुसऱ्या पण कंसात 1 अधिक साइन एक्स तसाच राहणार. परंतु छेदस्थानी कॉस वर्ग एक्स ह्याची किंमत आपल्याला ह्या आयडेंटिटीज मुळे मिळणार आहे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. परंतु आता 1 वजा साइन स्क्वेअर एक्स ची फोड आपण केली, ती काय येणार आहे, 1 अधिक साइन एक्स गुणिले 1 वजा साइन एक्स. मग ती आपण या ठिकाणी लिहूया. इन द स्क्वेअर रूट 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स डिवायडेड बाय याची फोड 1 प्लस साइन एक्स. इथं दोन्हीकडे प्लस आहे, इथं 1 प्लस आणि 1 मायनस आहे, 1 मायनस साइन एक्स. सारखी पद निघून जातील. 1 प्लस साइन एक्स 1 मायनस, इथं 1 प्लस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स गेट्स कॅन्सल. रिमेनिंग व्हॅल्यू 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स. ही लेफ्ट साइड आपल्याला मिळाली होती, आपण लेफ्ट साइड घेतली आणि आपल्याला त्यावरून कोणती मिळाली, राईट साइड मिळाली. मग या ठिकाणी आपल्याला LHS इज इक्वल टू RHS, डावी आणि उजवी बाजू समान मिळाली. म्हणून आपल्याला काय किंमत मिळाली, sec x प्लस tan x इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. या पद्धतीनं आपल्याला ही किंमत हवी होती ती मिळालेली आहे. एक्झाम्पल नंबर 6 in the text board, eliminate theta from given equations. X is equal to a cot theta minus b cosec theta, y is equal to a cot theta plus b cosec theta. ही दोन इक्वेशन दिले, त्यामध्ये थीटा आहे तो इलिमिनेट करायचा. इलिमिनेट करणे म्हणजे वगळणे. थीटा वगळून नवीन इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे ज्यामध्ये थीटा असता कामा नये. दिलेलं इक्वेशन कोणतं आहे, x इज इक्वल टू a cot theta मायनस b cosec theta, cosec theta, y इज इक्वल टू a cot theta प्लस b cosec theta. म्हणजे a cot theta प्लस b cosec theta, a cot theta मायनस b कोसेक थीटा या पद्धतीच्या x आणि y च्या किमती आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, सेकंड दुसऱ्याला दुसरी इक्वेशन म्हणू. 1 आणि 2 ची एकदा बेरीज करूया, 1 आणि 2 ची वजाबाकी करूया. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. एक आणि 2 ची बेरीज केली तर डाव्या बाजूची बेरीज होणार आहे x प्लस y इज इक्वल टू, या दोघांची बेरीज केली तर होणार आहे a अधिक a 2a. इथं लक्षात येणार नाही त्यासाठी मी इथं सेपरेट करून दाखवतो.
एक्स अधिक वाय, इथं एक्स ची किंमत आहे ए कॉट थीटा मायनस बी कोसेक थीटा, ऍडिशनच आहे ए कॉट थीटा प्लस बी कोसेक थीटा. ऍडिशन केल्यानंतर आपल्याला प्लस मायनस कॅन्सल होणार आहे, कोसेक थीटा राहणार आहे कॉट थीटा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू ए कॉट थीटा प्लस ए कॉट थीटा टू ए कॉट थीटा. ह्यामध्ये कॉट थीटा मध्ये किंमत कन्वर्ट करूया, 2a ला इकडे आणूया, x प्लस वाय तसाच राहील, डिवायडेड बाय हा गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होईल. कॉट थीटाची किंमत मिळणार आहे x प्लस वाय अपॉन 2a. ही मिळाली कॉट थीटाची किंमत. आता आपल्याला हवी आहे ती म्हणजे कोसेक थीटाची किंमत आपण घेऊया. का घ्यायची या किमती? कारण आयडेंटिटीज मध्ये आपण त्या किमती टाकल्या की आपल्याला इक्वेशन हवं ते मिळते आणि त्यामध्ये इलिमिनेट थीटा म्हणजे थीटा असणार नाही, थीटा इलिमिनेट होईल. यानंतर ऍडिंग केल्यानंतर आपण सबस्ट्रॅक्टिंग करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1, पहिले इक्वेशन वजा करायचं 2 मधून फ्रॉम 2. का 2 मधून वजा करायचं? कारण दुसरं इक्वेशन ऍडिशनचं मोठं आहे, पहिलं लहान आहे. म्हणजे y वजा x ह्या किमती आपल्याला मिळतील. y ची किंमत आहे a कॉट थीटा प्लस b कोसेक थीटा आणि x ची किंमत आहे a कॉट थीटा मायनस b कोसेक थीटा. आता या ठिकाणी महत्त्वाचा बदल काय होणार आहे? चिन्हांमध्ये x चा प्लस चा मायनस होईल, a प्लस इथं मायनस होईल, इथं मायनस चा प्लस होणार आहे. आणि आपण पहिलं साइन विचारात न घेता ह्या नवीन चिन्हाचा विचार करून इक्वेशन लिहायचं. y वजा x a वजा a निघून जाणार आहे, कॉट थीटा कॅन्सल होईल, राहणार आहे काय b कोसेक थीटा प्लस b कोसेक थीटा टू b कोसेक थीटा. या पद्धतीने आपल्याला कोसेक थीटाची किंमत काय मिळते ती बघूया. y वजा x आपण तसाच लिहायचा, 2b इकडे आल्यानंतर डिवाइड होतोय, ती येणारी किंमत y मायनस x अपॉन 2b इज इक्वल टू कोसेक थीटा. म्हणजे या पद्धतीने आपल्याला कोसेक थीटाची व्हॅल्यू मिळाली. ह्या दोन्ही किमती व्हॅल्यू ऑफ कोसेक थीटा, व्हॅल्यू ऑफ कॉट थीटा पुट इन द ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ऑफ कॉस अँड कॉट अँड कोसेक. What is the trigonometric identity? We know that one plus cot square theta is equal to cosec square theta. ह्या आयडेंटिटीज मध्ये आपण त्या किमती ठेवायच्या. यातच का? कारण या दोन किमती मिळालेत. दुसऱ्या मिळाल्या असतील साइन कॉस, तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि टॅन आणि सेक मध्ये मिळाले असतील तर 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा ह्यामध्ये मिळाले असतील. इथं कॉट ची किंमत काय आहे? x प्लस वाय अपॉन 2a, 1 प्लस x प्लस वाय अपॉन 2a. या ठिकाणी आपण काय करायचं? x प्लस वाय म्हणजेच काय? तर y प्लस x अपॉन 2a. हा उलट सुलट केला तर तीच किंमत मिळणार आहे कॉट थीटाची. ही किंमत आपण इथे टाकूया. y प्लस x च्या ऐवजी x प्लस y च्या ऐवजी y प्लस x कंसाचा वर्ग करूया. कोसेक स्क्वेअर थीटाची किंमत आहे y मायनस x डिवायडेड बाय 2b ब्रॅकेट स्क्वेअर. हे इक्वेशन स्वरूपात मांडूया. आता इथं आपल्याला जी किंमत मिळालेली आहे त्या स्वरूपात मांडूया. काय होतंय बघूया किंमत मांडल्यानंतर. ह्याला पलीकडे नेऊ. वन इज इक्वल टू y मायनस x अपॉन 2b ब्रॅकेट स्क्वेअर. हा तिकडे गेल्यानंतर मायनस होतोय, y प्लस x अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर. या बाजूला किंमत मांडूया. y मायनस x अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y प्लस x अपॉन 2b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू आपल्याला इथून मिळाली होती. आता आपण अंश आणि छेद यांचा वर्ग करूया. y मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर 4a स्क्वेअर मायनस
y प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 स्क्वेअर 4 b स्क्वेअर इज इक्वल टू 1. या दोघांमध्ये 4 समान आहे. आपण या ठिकाणी बाहेर घेतलं तर काय होणार आहे, 1/4 कंसामध्ये आपल्याला किंमत राहणार आहे y वजा x कंसाचा वर्ग छेद a वर्ग वजा y अधिक x कंसाचा वर्ग छेद b वर्ग बरोबर 1. आता हा 4 भागिले आहे, तिकडे गेला की गुणिले होतोय. y वजा x कंसाचा वर्ग छेद a वर्ग वजा y अधिक x कंसाचा वर्ग छेद b वर्ग बरोबर हा इकडे गेल्यानंतर गुणिले होणार आहे. आता हीच किंमत काय होणार आहे, दोघांमध्ये पण वर्ग आहे. y मायनस एक्स अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y प्लस एक्स अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4. आपण दोन्ही पण पद्धतीने किंमत लिहू शकतो. पहिली इथंच आपण थांबू शकतो किंवा याच्यात वर्ग करून एक्स्ट्रा आपण ही पण व्हॅल्यू मिळवू शकतो. म्हणजे y मायनस एक्स अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y प्लस एक्स अपॉन 2b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपण घेऊन थांबलो तरी चालेल, किंवा या ठिकाणी येऊन y मायनस एक्स अपॉन b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y प्लस एक्स अपॉन b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 या पद्धतीने आपण सोडवला तरी चालते, किंवा इथंच ह्याचा वर्ग करून ही सुद्धा किंमत मिळवली तरी चालेल. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 6.1 च्या अगोदरची जी सोडवलेली 6 उदाहरणं आहेत ती या ठिकाणी पूर्ण केली. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये. धन्यवाद.